इथला असा प्रचार करणं गरजेचं आहे. उद्या असणारा लोक येऊन सांगतात की आम्ही दलित समाजाचे आहोत. अरे बाबा, आम्ही विचारतो ठीक आहे, तुम्ही असाल दलित समाजाचा, आम्ही नाही म्हणत नाही, पण भीमा कोरेगाव नंतर मुंबई मधला असणारा जी परिस्थिती उभी राहिली, तुम्ही सत्तेमध्ये होता, कोमिंग ऑपरेशन तुम्ही करत होता, तेव्हा तुम्हाला असं दिसलं नाही की हे सगळं कोमिंग ऑपरेशन जे आहे ते दलित वस्त्यांमध्ये चाललेलं आहे, ते आपण असताना थांबवलं पाहिजे. मतासाठी आम्ही दलित, सत्ता आली की आम्ही दलितांबरोबर नाही. मी उद्धव ठाकरेंना विचारतो की शरद पवारांनी भीमा कोरेगावच्या संदर्भात, भिडेच्या संदर्भात आणि एकबोटेच्या संदर्भात आपल्याला असं एक पत्र लिहिलं होतं की इन्क्वायरी चुकीच्या मार्गाने चाललेली आहे, तिची SIT उभी करा आणि त्याला असताना हे करा. उद्धव ठाकरे, मला असताना आपण सांगा की SIT का उभी केली नाही? आपण SIT का उभी केली नाही? आपला एक पाटण म्हणत होता SIT तिथे उभी करा. मी काँग्रेसवाल्यांना असताना विचारतो की आपण सुद्धा असताना तो आग्रह धरला नाही. वंचित बहुजन आघाडीलाच आखा तो लढा त्या ठिकाणी उभा करावा लागला. आणि ते झाल्यानंतर एकबोटेला पकडला, पण भिडेला पकडलेलं नाही. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की अबुल हसन खान, आपण यांना निवडून द्या. एकबोटे हा तर पकडला गेला होता, पण भिडे सुद्धा पकडल्या जाणार आहे, हे आपण असताना लक्षात घ्या. भिडे हा सुद्धा पकडला जाईल, हे लक्षात घ्या. सत्ता तुमच्या हातामध्ये पाहिजे. आज जी सगळे महाआघाडीच्या महायुतीच्या संदर्भातला असणारा आपल्याला घेतलं का नाही, तर त्यांना असं वाटत होतं की ह्यांना घेतलं, हे नको नको प्रश्न उपस्थित करतील आणि मोदींबरोबर भांडण. आम्ही तर मोदींबरोबर भांडण घेतलेलंच आहे. मोदींना आम्ही असणारा चिरफाड करतोच आहे. या देशामधला असणारा सेनेवाल्यांना आम्ही विचारतोय की इथला असणारा 17 लाख हिंदू नुसतं देश सोडला नाही, 2014 पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत, तर त्यांनी नागरिकत्व सोडलं. त्यांनी असणारं नागरिकत्व सोडलं. तुम्ही सभागृहामध्ये होता, सभागृहामध्ये का उपस्थित केला नाही? सभागृहामध्ये का उपस्थित केला नाही? पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय राहिलेलं नाही, तर ते वसुलीचं कार्यालय झाले, हे आपण लक्षात घ्या. 12,000 कोटी वसुली झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या 12,000 कोटीला आपल्याला सुद्धा वसुली द्या, नाही तर कारवाई करतो. कमवलेली इज्जत आपली मातीमध्ये जाईल. आणि म्हणून या देशातल्या 17 लाख हिंदूने ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी देश नुसता सोडला नाही तर नागरिकत्व सोडला अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या RSS वाल्यांना विचारतो आणि शिवसेनेवाल्यांना विचारतो की तुम्ही हा प्रश्न सभागृहामध्ये आणि मोदीच्या सरकारला का विचारला नाही, अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना. या देशातली लोकशाही धोक्यात आली. या देशातली लोकशाही धोक्यामध्ये आली. आज ते असणाऱ्या शिवाजी पार्कच्या सभेमधनं ही घटना बदलू शकणार नाहीत, अमुक होऊ शकणार नाहीत, आम्ही असणारा आपल्याला आश्वासन देतो. अरे बाबा, पण ही चर्चा सुरुवात केली कशाला? ज्या अनंत कुमारने तुमच्या पक्षामधनं सुरुवात केली, त्याला तुमच्या पक्षामधनं हकला, तुम्ही हकललं तर तुम्ही प्रामाणिक आहे. त्याला तुम्ही हकललं नाही तर तुमच्या मनामध्ये बदलण्याची धारणा हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून
आपली सगळ्यांची असणारी एक जबाबदारी आहे. फुले शाहू आंबेडकर या मानवतेचा जो मतदार आहे त्याची असणारी एक जबाबदारी आहे की 20 तारखेला एकूण एक मत हे असणारं अबुल हसन यांच्या गॅस सिलेंडरवरती पडलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आज ज्यांनी 2014 आणि 2019ला मोदींना सत्तेवरती आणलंय त्यांचा भ्रम निराश झालाय. सत्तेवरती आणलं 2G स्कॅमच्या भ्रष्टाचाराच्या बॅकग्राऊंडवरती, पार्श्वभूमीवरती, आणि सुप्रीम कोर्टाने आता निकाल देताना सांगितलं की हे जे 12,000 कोटी जे कमवलेत हे सुद्धा इलिगल पद्धतीने कमवलेले आहेत, गैर संविधानवादी त्या ठिकाणी कलेक्ट केलेले आहेत. आणि म्हणून हा जो 2014 आणि 19ला मोदीला सरकारमध्ये आला तो असं म्हणतोय धड काँग्रेस बरोबर नाही आणि धड हेही नाही आणि तो मतदानांना जात नाही. त्याची भ्रम निराशा झाली, आपली भ्रम निराशा झाली नाही. त्याची भ्रम निराशा झाली, आपली भ्रम निराशा झाली नाही. आपल्याला असणारं संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे आणि संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर लोकशाहीवादी आणि संविधानवादी उद्या या सभागृहामध्ये गेला पाहिजे. आणि अबुल हसन हे असणारं संविधानवादी आणि लोकशाहीवादी आहेत म्हणून आपण त्यांचं प्रचंड मताने विजयी कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याशी बाळगतो. अबुल हसन यांची निशाणी, अबुल हसन यांची निशाणी, अबुल हसन यांची निशाणी, अबुल हसन यांची निशाणी. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, अबुल हसन भैया आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा रेखाताई ठाकूर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आप संघर्ष करो. धन्यवाद. सर्वांचे आभार. महिलांना आणि मुलांना जाण्यासाठी आधी रस्ता द्यायचा आहे. देखिए, एक बात है, बीजेपी जब 2014 में सत्ता में आई तो 2012 में उनका आंदोलन था कि 2G स्कैम पे बहुत बड़ा घोटाला हो गया है, 2 लाख करोड़ का घोटाला हुआ है और इसलिए ये करप्ट सरकार है मनमोहन सिंह की, ऐसा उनका बयान था. उसके बाद में 2014 में जो चुनाव हुए लोगों ने बीजेपी को सत्ता में लिया है. बीजेपी को सत्ता में ले आने के बाद बीजेपी ने भी वही रवैया किया जो कांग्रेस का रवैया था. इन्होंने इलेक्टोरल बॉन्ड से पैसा लेने की कोशिश की. 12,000 करोड़ ये कह रहे, लेकिन हमारे मुताबिक 20,000 करोड़ जो है वो उससे इकट्ठा हुए, जिसको सुप्रीम कोर्ट ने कहा कि ये इलीगल मेथड है, अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड है, क्योंकि जिन्होंने इलेक्टोरल बॉन्ड खरीदा उनको ईडी की नोटिस थी, इनकम टैक्स की नोटिस थी, इंक्वायरी चल रही थी, या जेल में थे या बेल का एप्लीकेशन किए हुए थे. तो इनमें इन्होंने जो है वो पैसे दिए. जैसे मैंने रेमडेसिविर का उदाहरण देके कहा कि दुनिया ने रेमडेसिविर बैन की लेकिन भारत में बैन नहीं हुआ. उसकी वजह यह है कि 18 करोड़ का बॉन्ड खरीदा गया और बीजेपी को दिया गया. तो ये जो बातें हैं, ये यंगर जनरेशन जिन्होंने 2014-2019 में जो बीजेपी को वोट दिया था उनकी पूरी तरह से निराशा हो चुकी है. और उनकी निराशा होने की वजह से जो 70-72% वोटिंग 2 बार इलेक्शन में हुआ था वो इस बार 55-60 पे आके रुका हुआ है. ऐसी एक परिस्थिति है. ये जो वोटर है ये बीजेपी का वोटर है कि जो वोट करने नहीं जा रहा है.
और इसलिए जो नारा भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी दे रहे थे कि 400 पार, अब धीरे धीरे उनका 400 पार का आंकड़ा कम होते हुए 300 पे आया हुआ है। और आज के मुताबिक मैं समझता हूँ कि उन्होंने ये कहा है कि हम कम से कम 280 आ जाएंगे। 2 और चरण बाकी है। ये 2 चरण आने के बाद जो है इनकी आंकड़ा और नीचे आ जाएगा। हम लोग ने वंचित बहुजन आघाड़ी ने ढाई महीने पहले कहा था कि ये 220 से 240 के बीच में रहेंगे। उस वक्त लोगों ने हमको लोगों ने हमारे बयान पर कोई विश्वास नहीं रखा। लेकिन अब लोग पूछते हमको कि भैया ये आपको कैसी जानकारी थी। मैं जानकारी नहीं कहूँगा, लोगों की मन की बात जो है, मोदी अपनी मन की बात कहते थे, लोग अपने मन की बात हम लोग से कह रहे थे। और यही था कि गैस सिलेंडर, महंगाई जो है और बेरोजगारी जो है वो बढ़ते जा रही है, उससे लोग तरसते और कहीं ना कहीं बदलाव की राजनीति को चाहते थे। भारतीय व्यवस्था में वो अचानक बदल नहीं चाहते और संविधान को बदलेंगे इस बयान से लोगों को लगा कि अचानक बदल आ जाएगा। और अचानक बदल जब आता है तो वो सैलाब लेके आता है और लोगों को सैलाब इस वक्त नहीं चाहिए था। इसलिए लोगों ने कहा कि मोदी को ही बदल दो ताकि व्यवस्था वैसी की वैसी बरकरार रहे। इस बात को जो है मैं कहूँगा, एक बड़े इंडस्ट्रियलिस्ट थे, उन्होंने कहा कि ये जो हमारा प्रोडक्ट है, कंपनी का जो प्रोडक्ट है जो आज मार्केट में बिकता है, हमको बिकने की ज़रूरत नहीं है, प्रोडक्ट अपने आप बिकता है। उसकी वजह ये है, उन्होंने कहा कि हमारे 3-4 पीढ़ियाँ जो है उन्होंने मेहनत की, लगन किया और एक विश्वास हासिल किया हुआ है। इस विश्वास की वजह से ये प्रोडक्ट हमारा बिक रहा है, हम तो सिर्फ उपभोक्ता हैं। उसी तरह उसने कहा कि ये संविधान के माध्यम से 70 साल की एक व्यवस्था यहाँ पे बनी रही कि जिस पर लोगों का विश्वास है। टिप्पणी तो चलती रहती है उन्होंने कहा, लेकिन जब बदलने की बात आई तो लोगों ने कहा कि भैया हम विश्वास खो पाएंगे और इसलिए कहीं और ऐसी व्यवस्था ना बने कि जिस पर हम विश्वास ना रखें। और इसलिए जो है लोग जो है बीजेपी के खिलाफ सीधे सीधे यहाँ पर दिखाते रहे। रही बात यहाँ पर मैं कहूँगा कि उद्धव ठाकरे शिवसेना, मुस्लिम इंटेलेक्चुअल फोरम का भी 3-4 दिन पहले एक बयान आया था कि उन्होंने ये कहा कि भैया मुस्लिम समाज जो है वो उद्धव ठाकरे को वोट करने के लिए तैयार है, लेकिन उन्होंने शर्त रखी थी। उनमें सबसे बड़ी शर्त ये थी कि हम वोट देने के बाद आप जीतोगे, लेकिन जीतने के बाद आप भारतीय जनता पार्टी के साथ में नहीं जाओगे। लेकिन ये आश्वासन उद्धव ठाकरे शिवसेना दे नहीं रहा है, इसलिए मुसलमान जो है वो अब बीजेपी, अब शिवसेना से हट रहा है, ये दिखाई दे रहा है। हो सकता है कि कल शाम तक जो है मुस्लिम समाज पूरी तौर से अबू हसन के साथ में जॉईन होगा, ऐसे हम लोग उम्मीद करते हैं। साहेब, घाटकोपरमधली घटना झाल्यानंतर मोदीजींची रॅली निघाली, अनेक जण मृत्युमुखी पडले, पण अशामध्ये रॅली काढणं कितपत योग्य होतं? मी असं म्हणेन की मोदीजींना माणसांची किंमत नाही आहे, त्यांना स्वतःचीच किंमत आहे। त्याच्यामुळे त्यांना रॅली जरी काढायची होती तरी त्या ठिकाणी 2 मिनिटं जे वारलेत त्यांना श्रद्धांजली दिली असती तर मी असं म्हणेन की लोकांनी ते एक्सेप्ट केलं असतं। पण तिकडनं तुम्ही जाताय आणि श्रद्धांजली सुद्धा वाहत नाही, त्याच्यावरनं मुंबईकरांमध्ये असणारा प्रचंड मोठी चीड आली आहे आणि ती चीड मला असं दिसतंय की मतामधनं व्यक्त होईल असं एकंदरीत दिसतंय। घराच्या संदर्भात बोललं जात नाही असंही लोकांमध्ये राग आहे, घरांचा विषय खूप मोठा आहे पण बोललं जात नाहीये। ते मी असं म्हणेन या ठिकाणी की SRAच्या ज्या योजना आहेत, या SRAच्या योजना खाजगी याच्याकडे देण्यापेक्षा ते असणारं सिडको आहे, MMRTC आहे, माडा आहे, यांना असणारं जर दिल्या
तर लोकांना घरं मिळतील आणि त्यांचा आश्वासित होईल की आपल्याला घरं मिळतील अशी परिस्थिती आहे. खासगी मालकाकडे काही करण्याचा अधिकार नहीं अशी परिस्थिति है. सर चेंबूर के महाराष्ट्र चेंबूर का जो एमएचआरए कॉलेज है वहाँ पे करीब एक हफ्ते से हिजाब को लेकर के प्रॉब्लम हो रहा है. वहाँ पे लड़कियों को हिजाब करने से रोका जा रहा है. देखिए ये मामला जो है मैं समझता हूँ कि कोर्ट ने जो है आंध्र प्रदेश कोर्ट ने एक जजमेंट दिया है, उससे सुप्रीम कोर्ट में गया है, सुप्रीम कोर्ट का फैसला है. लेकिन पार्टी की ये भूमिका है कि भैया ड्रेस कोड आप नहीं दे सकते. जिस व्यक्ति को जैसे ड्रेस करना है, जैसे अपना बर्ताव करना है, वो बर्ताव करने का अधिकार है. सिर्फ इतनी ही पाबंदी है कि दूसरों को अपने बर्ताव से और अपने ड्रेस से कोई इजाज़त ना हो. तो इसलिए ये आज़ादी जो है संविधान ने दी हुई है, इस आज़ादी को बरकरार रखना चाहिए. ये पक्ष के हम लोग. ओके सर, थैंक यू.